पीसीओडी म्हणजे फक्त हार्मोनल इम्बॅलन्स नाहीये, तर इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यामुळे पण पीसीओडी होतो. तर तुमचा पीसीओडी हा इन्सुलिन रेझिस्टन्स आहे हे कसं ओळखाल? तर याची 5 महत्त्वाची लक्षणं असतात. पहिलं म्हणजे की तुमचं वेट गेन होतं, ओटीपोटावरती चरबी वाढायला लागते, अचानक हेअरफॉल व्हायला होतो आणि हेअर थिनिंग व्हायला लागतात, चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागतात आणि अनवॉन्टेड हेअर ग्रोथ पण होते, मानेवरती आणि काखेमध्ये ब्लॅक पॅचेस येतात ज्याला अकॅन्थोसिस निग्रिकन्स म्हणतात आणि हे पीसीओएस तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स आहे हे सांगण्याचं अगदी क्लासिकल लक्षण आहे. तुमचे पिरियड जे दर महिन्याला यायला पाहिजेत, 28 ते 30 दिवसाची सायकल पाहिजे, ती 40 किंवा 60 दिवसांची होते किंवा 2 ते 3 महिने तुमचे पिरियड्सच येत नाहीत. माझ्याकडे काही पेशंट असे आहेत की ज्यांचे 1-1 वर्ष पण पिरियड झालेले नाही आहेत आणि हे सुद्धा एक क्लासिकल लक्षण आहे की तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्समुळे तुम्हाला पीसीओडी झालेला आहे. तर ही सगळी लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे जे तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी सगळ्यात कारणीभूत असतं, म्हणजे तुम्हाला गोड खायची इच्छा फार होते, त्याच्यामुळे तुमचा वेट लॉस मग त्याच्यामुळे थांबतो. त्याच्यामुळे शुगर क्रेव्हिंग्स पण जर होत असतील तर समजायचं की तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सची लक्षणं दिसत आहेत. तर ही 5 क्लासिकल लक्षणं आहेत ज्याच्यामुळे तुमचा शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स होतोय किंवा पीसीओडी तुमचा हा इन्सुलिन रेझिस्टन्समुळे आहे. पण हा इन्सुलिन रेझिस्टन्स होतो का हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर कमेंट बॉक्समध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स तुम्ही टाईप करा, मी त्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन.